मित्रांनो, तुमच्या प्रणव दादाचा काही नादच नाही. इंडोनेशियाला जाऊन बालीच्या स्टेजवर जो काही धुमाकूळ घातलाय, बाबा बाबा तोडच नाही. ज्या बिनबुडाच्या बॅडकांनी अर्धवट नॉलेज घेऊन माझ्यावर बॅन झाल्याच्या फालतू स्टेटमेंट दिल्यात, त्या प्रत्येक जळणाऱ्या माकडाला मला सांगायचंय, अरे ए गायबानांनो, तुमच्या आईचा गो. हे बघ, वर्ल्ड चॅम्पियन बनलो. आता बनव व्हिडिओ. बालीवरून जसा मी घरी आलो, तिच्या आईला पहिले दंबर झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, मस्तपैकी फ्रेश झालो, डॉक्टर चॉईसचा प्रोटीन ओट बाहेर काढला. आज खूप दिवसांनी बनाना फ्लेवर ओट्स खायची इच्छा झाली. रिव्हर्स डाएट वर असल्यामुळे मी मिल्कच्या जागी वॉटर युज करतोय. 2 मिनिटांसाठी याला एअर फ्राय मध्ये कुक करतोय अँड डन. याच्या 100 ग्रॅम सर्विंग मध्ये मला 24 ग्रॅम प्रोटीन भेटतंय. बाय द वे, याचा प्रत्येक बॅच लॅब टेस्टेड आहे आणि जर तुम्हाला बाय करायचं असेल तर याची लिंक मी आपल्या बायो मध्ये दिली आहे. पटकन जा, आपला डिस्काउंट कोड वापरा आणि गोडाऊन खाली करा. आता भाई आपला ग्लायकोजन स्टोरेज फुल झालाय, झणझणीत ताकद आली आहे. म्हणून आज मी खेचणार आहे आपले आधारस्तंभ शेठ रॉनी काका यांचा बॅक आणि बायसेप वर्कआउटची सुरुवात होते डायरेक्ट तगडे एक्सरसाइज पासून. वन अँड ओनली डेडलिफ्ट. आज खूप दिवसांनंतर वर्कआउटचा पहिलाच दिवस आहे. उगाच घडी मोडणं हाडतोड व्हायला नको, म्हणूनच इज्जतीत लाईट वेट लिफ्टिंग पासून सुरुवात करतोय. अंगात ताकद तर जाम आहे, पण उगाच रिस्क नको. नाही तर त्याच्या आईला घ्यायचो अंगावरनं, मीच बसायचो शिंगावर. बाकी आज कसा आवाज वाटतोय आपला खणखणीत. मग आता भाई कसून वर्कआउट होणार आहे आपला. दुसरा व्हेरिएशन मारा लावला रॉनी काकांनी बारबेल रो, आणि मग त्यानंतर याच्यावर येऊन झोपलो. या मशीनला बोलतात टी बार रो. याने माझी अप्पर बॅक आणि मिडल बॅक लय खतरनाक ट्रेन होतंय. आजचा जो बॅकचा वर्कआउट आहे तो पूर्ण बॅकच्या थिकनेस वरती काम करतो. मग काय, मारले कचकचित 3 सेट आणि आपल्या फुलपाखराला विसरून कसा चालल. मग काय, सुजवला 6 आल्याला. त्यानंतर घेतला इझी बार आणि सुरू केली उडवा उडव. नॉन स्टॉप 21 रेपिटेशन मारलेत, ते पण प्रत्येकी सेट. जास्त नाही, 2 सेट मारले. आणि मग बायसेपचा लास्ट व्हेरिएशन मारलाय प्रीचर कर. याचे पण 2 सेट. जास्त वर्कआउट नको ना, उगाच नसा फाटून जिम लाल व्हायची. रॉनी काका ऐक नाही, मान धरून बसवला इथं आणि म्हणले आता हॅमर कर मार. तिथून नाही उठलो तर इथं आणून झोपावला. मी विचारत पडलो, मध्ये ह्या काय सांगितला. तिच्या आईला काफरेजच मारायला लावले भाई. बाद झाला, आता पोजिंग करू देत नाही तर आजच जीव घ्याल माझा. तर भाई, पोस्ट कॉम्पिटिशन कशी दिसते आपली बॉडी कंडिशन. रत्ताळ्यासारखं इकडून तिकडून फुगलंय नुसता आणि 10 वेळा आरशात बघते उठता बसता. एनिवे, मला गोलू मोलू बघून ज्यांना आनंद होतोय त्यांच्या तोंडात दही साखर. व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रूटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच या जळणाऱ्यांची जिरवून.